सुरुवात कधीसाठी कोण विजय होणार त्यासाठी फैसला चालू आहे। हे पहा, जर तुम्हाला कुस्ती आवडली असेल तर टाळ्या वाजवा, पण शिक्का मारू नका। करा टाळ्या। समोरची थोडं खाली बसलं तर बरं होईल। काही घडू शकतं, समोरचा काय तेवढा कच्चा नाही। 120-25 किलोच्या पुढे वजन आहे रितेश कुमारचं। असे सुवर्ण पदक विजेता आहे, पण समोर थंड डोक्याला प्रतिस्पर्धेचं ऑपरेशन करणारा महाराज केसरी, रुस्तुमे हिंद केसरी सिकंदर शेख पैलवान मोठा आव्हान आहे। सिकंदर शेख पैलवानचे पिताश्री रशीद शेख वस्ताद, चुलते शफीक शेख वस्ताद उपस्थित आहे। त्यांचे कुस्ती मैदान हार्दिक स्वागत। दिनकरराव धावडी पैलवान महाराज केसरी झाले। 1962 ला भगवान मोरे, 1963 ला स्पर्धा झाली नाही। 1964 आणि 65 ला गणपत खेडकर, 65 ला दिनानाथ सिंह, 67-68 ला शंभा भुत्ता पैलवान, 69 ला हरिचंद्र बिरादर बाबा, 70 ला स्पर्धा झाली नाही। 78 ला शिवाजी आप्पासाहेब कदम, 79 ला शिवाजीराव पाटपुते, 80 ला इस्माईल शेख। परत समोरासमोर कुस्ती। काकेत हात टाकला, पात्यातले बाण बाहेर निघायला लागले सिकंदरच्या। शाबास, वाहिगुरु वाहिगुरु। प्रतिस्पर्धक रितेश कुमार म्हणून ओळखलं जातं। फार मोठा इतिहास आहे लुंगवाडीला। सर आता तुम्ही बोला। आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्यावरती चाल करून जाणारा पैलवान पुढचा काय करतोय याच्यापेक्षा मी काय करतोय हे फार महत्वाचं असतंय। तिलानं धाडसानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। पोलादी दर्शकांचा गेलेला आहे। हे कौतुक आणि हे कसब हो, आणि कब्जा घेतला सिकंदरनं। काहीतरी घडणारा पापण्या कोणी बक्षीस लावलं तर आपला 1 रुपया वाया जाणार नाही, बरोबर आहे का? अशा पहिल्यावरती खर्च करा। उद्योजक साहेब कुठे गेले? तू लावणार 100%। अहो साहेबांनी 1100 रुपयाचं कृषी अधिकारी 1100, अजून कोण लावताय? फक्त इकडे आमच्याकडे नावे जाहीर करा, त्यांचं कौतुक करायला आम्ही बसलोय। 2100, 5000, 10000 लावणारी माणसं या युनिवर्सिटीमध्ये आहे। कुस्तीवर प्रेम करणारी माणसं। सिकंदर शेख पैलवानकर कब्जा मजबूत झाला, पुढची कारवाई चालू आहे। दोन्ही पोरे हुशार आहे, काही घडू शकतं। रितेश कुमार काय तेवढा कच्चा नाही। आशियाई सुवर्ण पदक विजेता आहे तो पोरगा। पाठीमागे हात टाकून उठून जाण्याचा प्रयत्न। डोक्यातल्या विचाराने कुस्तीला सुरुवात झालेली आहे। पैलवानची करणं काय सोपी नाही। पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक करून रोज लालमतीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या शुरांना वीरांना पैलवान म्हणतात। पैलवान की काही एवढी सोपी नाही। तालमीत गेलं, टाचालाल केलं, गावभर हिंडला, पैलवान होत नाही। रोज घामाचे पाठ व्हावे लागतात। जैन धर्मशास्त्र घ्या, बायबल घ्या, कुराण घ्या, महाभारत घ्या, सगळ्या मध्ये कुस्तीला फार कुस्ती